संतांविषयी 10 प्रश्न बघायचे आहे। प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणते, कोणत्या मराठी संतांची पंजाब मध्ये अनेक देवळे आहेत, असा प्रश्न विचारलाय। तर संत नामदेव यांचे खूप जास्त देवळे आपल्याला पंजाब मध्ये पाहायला मिळतं, त्यामुळे पर्याय नंबर 4। प्रश्न क्रमांक दुसरा काय म्हणते, ग्रामगीता कोण लिहिली म्हणते, तर ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली आहे, बरोबर आहे। चला प्रश्न क्रमांक तिसरा काय म्हणते, संत ज्ञानेश्वरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, तर भावार्थ दीपिका। कंबाईन मध्ये सुद्धा प्रश्न विचारलाय, तर लक्षात ठेवायचा। संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे म्हणजे खालीलपैकी, तर भावार्थ दीपिका ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक चौथा काय म्हणते, भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केलाय म्हणते, तर भारूड हा जो रचना प्रकार आहे तर ते केलाय संत एकनाथ मित्रा। पर्याय नंबर 3 याचं उत्तर होतं रे। प्रश्न क्रमांक 5वा, रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे, तर हे सुद्धा त्यांनीच केले आहे, संत एकनाथनी। पर्याय नंबर 1। प्रश्न क्रमांक 6वा काय म्हणते, चौंडी हे अहिल्यादेवीचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे, तर कोणत्या तालुक्यात आहे, ते जामखेड या तालुक्यात आहे आणि अहिल्यानगर हा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 7वा काय म्हणते रे, संत चोखामेळा यांचे समाधी स्थळ खालीलपैकी कुठे आहे, असं विचार केला तर संत चोखामेळा यांचे समाधी स्थळ कोणत्या ठिकाणी आहे, तर पंढरपूर या ठिकाणी आहे, बरोबर आहे। कारण त्यांचं जेव्हा ते स्वर्गवासी झाले होते असं म्हटलं जातात की त्याच्या म्हणजे अस्थिमधून असं विठ्ठल विठ्ठल असं नाव निघत होता म्हणते, तर त्यामुळे संत नामदेवानी त्याची जी समाधी आहे ती कुठं स्थापन केली होती, तर हे विठ्ठलाच्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोर। परंतु त्यांचं देह म्हणजे यांचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला होता, तर मंगळवेढा। त्यामुळे जर पर्यायाचा विचार केला तर पर्याय नंबर 4 याचं उत्तर येणार आहे। असा विचार केला तर संत चोखामेळा याचं समाधी स्थळ या पंढरपूर या ठिकाणीच आहे। प्रश्न क्रमांक 8वा, कोणत्या संतांच्या पदे शिखांच्या ग्रंथ साहिब या ग्रंथातून घेतलेला आहे, तर हे संत नामदेव यांचं जे काही पद आहे हे ग्रंथ साहिब या ग्रंथातून घेतलेलं आहे। प्रश्न क्रमांक 9वा काय म्हणते, अमृतानुभव हे ग्रंथ कोण लिहिलाय म्हणते, अमृतानुभव हे लिहिलाय संत ज्ञानेश्वरांनी। आणि शेवटचा आजचा प्रश्न, हे संत भारुळे व गवळणी करता कोणते संत, प्रश्न विचारलाय की भारुळे व गवळणी करता कोणता संत प्रसिद्ध आहे, तर याचं उत्तर असणार आहे संत एकनाथ। संपला कार्यक्रम।